हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला तर आजच्या व्हिडिओला नवीन दिवसाची सुरुवात करूया। तर बघा, आज सकाळ सकाळी ना गावाकडे असे 3 माकडे आले होते गांधीजीचे। आणखीन बघा हा मंकी कसा बसलेला आहे कोपऱ्यामध्ये। अजून ह्याच्या पाठीमागे ना 2-3 असे आहेत, 3 आहेत एकूण। आणखीन सकाळी सकाळी 8 वाजता चाललेले आहेत। आणि गावाकडे कसं लहान मुलांना मंकी आल्यानंतर ना खूप आरडाओरडा करतात आणि जिथे आहे तिथून सगळे पळून येतात बघण्यासाठी। आणि खरंच खूप मजा वाटते बरं का असं मंकी आणि माकड बघायला, खूप छान वाटतं। आणखीन इकडे एक बसलेला आहे बघा, 2 तरी तिकडे गेले आणि हा तिसरा आहे मंकी। आणि ते दोन्ही कुठून गेलेत ना, ते हा पण माकड तिथूनच जातोय बघा, तुम्ही निरीक्षण करून पहा। आणि बरोबर ते दोन्ही कुणीकडे गेलेत आणि कसं गेले ते पण हा हसत जातो। आणखीन तुम्ही पाहू शकता बघा, आमच्या घराच्या समोरच्याच घरावरती चाललेला आहे। आणि सकाळ सकाळी पाहायला ना खरंच खूप छान वाटलं, कारण आज गुरु नानक जयंती पण होती आणि त्रिपुरारी पौर्णिमा होती आणि आम्ही रानात आलो। मी ना 8-10 दिवस ना माहेरी गेलते आणि माहेरी गेल्यामुळे ना मी व्हिडिओज बनवला नाही आणि अपलोड पण केला नव्हता। आणि म्हटलं आज मळ्यात यावं आणि मळ्यात आल्यानंतर बघा मी थोडंसं व्हिडिओ शूट करते आणि शौर्य पण उभारलेला आहे बघा, शूट करताना किती छान स्माइल देतो। आणि मी परवा म्हणजे 1 महिन्याच्या पलीकडे मी लावला होता बघा लसूण, ते तुम्हाला मी दाखवते लसूण कसा आलेला आहे। मी लावलेला लसूण बघा असा आलेला आहे आणि खूप छान उगवलेत बरं का लसणाचे रोप। आणि प्रत्येक लसणाची कुडी उगवलेली आहे आणि बघा मी असं लावलेलं आहे। दरवेळेस मी वेगळ्या पद्धतीने लावत होते लसूण, पण ह्यावेळेस म्हटलं आपण थोडंसं चेंज करूया आणि वेगळ्या पद्धतीने लावून घेऊया। आणि बघा लसूण कसा आलेला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि नंतर मी इकडे बघा बाबांनी म्हणजे माझ्या सासरांनी असे हे टाकलेले आहेत, कारण मेथी टाकलेली आहे। शौरला खूप आवडते बरं का मेथी, त्यांनी लावून घेतलेले नाहीत, असे हाताने पेरून घेतलेले आहेत। मेथी पण खूप छान उगवले बरं का। आणि त्या साईडला असे 2 इकडे पण मला थोडंसं कमी पडलं होतं म्हणून मी इकडं असं कांदा आणि कांद्यामध्येच असं मी लसूण लावलेलं आहे। खूप छान आलं आहे बरं का। मी गावावरून येईपर्यंत मला प्रचंड आनंद झालेला आहे की मी पहिल्यांदाच लसूण लावलेला होता आणि माझ्या हाताने येते की नाही असं मला वाटत होतं, तरी पण खूप छान आलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये ना गवत पण प्रचंड झालेलं आहे आणि मला गवत पण काढायचं आहे बरं का। मी गावाकडे गेल्यानंतर ना माझा आवाज खूप बसलेला आहे, कारण मला बोलताच येईना तिथल्या झरच्या पाण्याने। पाणी पिऊन मला थंड पाणी एकदम असं घशाला खूप त्रास होतोय, तरी पण नाईलाज आहे, मला प्यावंच लागतंय। आणि खूप असं घसा बसलेला आहे बरं का, तुम्ही समजून घ्या, माझा आवाज थोडासा चेंज झालेला आहे। ऊस लागवण केलेली होती, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऊसाची लागवण केलेली आहे। आणखीन तेच ऊस वगैरे लावला होता आणि आज तेच बघा मी गावावरून येईपर्यंत ना महिन्यामध्ये ना खूप छान असं ऊस आलेला आहे आणि रोप पण खूप छान उगवलेले आहेत, मी तुम्हाला दाखवते। आणि बघा इतकं छान आलेत बघा प्रत्येक माझी थोडीशी तब्येत पण बिघडली बरं का गावावरून आल्यानंतर, कारण तिकडचं पाणी इकडचं पाणी चेंज झाल्यामुळे मला काही थोडंसं बोलताना जरा अडकळत आहे, आणखीन खूप त्रास होत आहे घसा बसल्यामुळे। आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान आलेले आहेत बरं का। आणि प्रत्येक असं रोपटं आलेलं आहे बरं का ऊसाचं, कारण इकडे ऊस पिकवला जात नाही, इकडे ना फक्त असं फारीट शेती होती, इथे काही पाणी वगैरे कशाची सोय नव्हती। आणि ह्यावेळेस बघा आहोणी सगळं असं बोर वगैरे मारून सोलर वगैरे बसून घेतलेले आहे आणि त्यांनी बघा ड्रीपवरती असं ऊस पण लावून घेतलेला आहे। ऊसाचे प्रत्येक रोपं असे उगवलेले आहेत। मला खूप आनंद झालाय बरं का, गावावरून येईपर्यंत असे सगळे रोपं आलेले आहेत। आणि मी लावलेलं लसूण पण खूप छान आलेलं आहे आणि गवत पण खूप आलेलं आहे आता गवताची। आणि आता ऊसामध्ये ना खुरपण पण काढावं लागतं आणि 1-2 दिवसामध्ये मी खुरपण पण काढून घेते, कारण शौरला ना स्कूल होती, पण मी 4-5 दिवस आलेच नव्हते, गावाकडे होते, त्याला 4-5 दिवस सुट्टी करावी लागली। तर गावाकडनं खूप रमतो आईकडे, कारण आईकडे ना असं तिकडचं वातावरण वेगळंच असतं। आम्ही डेली नाही येत मळ्यामध्ये, जेव्हा केव्हा ना मळ्यात काम असतं ना तेव्हाच येतो। आणि तुम्ही पाहू शकता बघा गवत तर प्रचंड आलेलं आहे आणि पात्र्याची भाजी पण खूप आहे बरं का या मळ्यामध्ये। आणि लावलेला ऊस बघा पहिलीच लागवण होती आणि आमच्या इकडे ना कधीच कोणी ऊस लावलेला नाही, हेच बघा पहिल्यांदाच ऊस लावलेला आहे। इकडच्या मळ्यामध्ये ना फक्त ज्वारी आणि तूर असं पेरलं जातं। आम्ही पण पहिल्यांदाच असं ड्रीपवरती ना अशा ड्रीपच्या पाईपा वगैरे टाकून ऊस लावून घेतलेला आहे। तरचे बघा आल्यानंतर त्याचं खेळ चालूच असतं, सोलर खाली असं बसायचं, आणखीन माती वगैरे खेळणं त्याचं चालूच आहे बघा। आणि तो घरातून येताना ना असं JCB वगैरे घेऊन आलेला आहे। शौर्य काय करतोस? मम्मी मी JCB ने खोदाला
बघा त्याचं JCBने असं खोदून माती वगैरे काढणं चालू आहे. आणि त्याच्या गालाला ना, शौर्य इकडे पहा, त्याचं जरा थोडीशी दाढ दुखा लागली 8 दिवस झालं, पण दाढाला जर थोडीशी सूज आलेली आहे म्हणून त्याचं दाढ असं सुजलेलं आहे. बघा गाल, शौर्य गाल दाखव त्याचं. बघा इकडं शौर्यचं गाल खूप सुजलेलं आहे आणि त्याला बोलता पण येईना, तरी पण तो ट्राय करतो. तो मळ्यात ना खूप छान खेळतो बरं का, आणि अजिबात त्रास देत नाही. आणि मी असे घरातून बघा बॉटल्स वगैरे आणलेले आहेत पाणी पिण्यासाठी, शौर्यचे कपडे आहेत, असं सगळं मी मळ्यात येताना ना घेऊन येतच असते. तुरीला भरपूर अशी फुलं होती बरं का गेल्या महिन्यामध्ये, आणि मी आता गावावरून येईपर्यंत ना असे भरपूर असे बघा शेंगा लागलेल्या आहेत, भरपूर भरपूर लागलेल्या आहेत. शौर्यनं आल्यानंतर तो खेळतोय आणि तुरीच्या शेंगा तोडतो, असं त्याचं चालू झालेलं आहे. शौर्य कुठं चाललास? फुलं आणणारच काय? कशाची फुलं आहे तिकडं? अरे पायात शूज घाल नाहीतर चप्पल घाल. शौर्य बघा आल्यानंतर ना त्याला हे त्याच्या आवडीचे फुलं आहेत रंगीबिरंगी असे बघा, पिंक कलरचे वगैरे व्हायलेट कलरचे असे फुलं आहेत. तो आल्यानंतर ना असे सगळे फुलं तोडतो आणि खेळायला घेतो. आणि घेवड्याचं वेल पण आहे बरं का मळ्यामध्ये, गेल्या वर्षीचं आहे हे घेवड्याचं वेल. आता डिसेंबर महिन्यामध्ये ना ह्याला घेवड्याच्या शेंगा लागतील. प्रचंड असं फुटलेलं आहे आणि खूप अशी हिरवळ पानं फुटलेली आहेत बरं का. आणि बघा इकडं माहेरवरून येताना ना आईने असे कांदे दिले होते, कारण कांद्याचे बिया होण्यासाठी. कारण मी पण म्हटलं मी पण पहिल्यांदाच लावते असे कांदे आणून, आणखीन ते कापून वगैरे ना मी असे टोचून घेते कांदे, आणि कसे येतील माहीत नाही मला, मी पहिल्यांदाच लावते बरं का. आणखीन असं मळ्यात लावल्यानं खूप आनंद होतोय मला पण. आणखीन हे कांदे लावल्यानंतर मग नंतर बिया होणार, परत बिया झाले की परत आपण बिया पेरून परत रोपं तयार होणार, परत ते रोपाचे ना परत कांदा तयार होणार, अशी असते ह्याची प्रोसेस कांदा लावायची. आणखीन मी तेच करते बरं का. आणि नंतर मग आम्ही माझं कांदा वगैरे लावायचं झालं आणि शौरला मला भूक लागलेली होती आणि शौरचं माझं इकडं जेवण चाललेलं आहे बघा. आणखीन मी इकडं वांग्याची भाजी आणि घोसावळ्याची भाजी आणि थोडासा चिवडा आणलेला आहे आणि दिवाळ्यातली अशी चकली. आणि शौर्य इकडे खातो बघा तोंडीला पोमेगॅन्ट्रा म्हणजे डाळिंब खातोय. आणखीन पात्रीची भाजी आहे, निवडून निवडून खायला खूप छान लागते बरं का जेवणामध्ये पात्रीची भाजी. आणि मळ्यात ना एक जास्त चपाती जाते बरं का जेवणामध्ये. आमची मळ्यातली ज्वारी बघा खूप छान आले आणि गुडघ्याच्या वर गेलेली आहे बघा ज्वारी. आमच्या मळ्यातली ज्वारी कशी आलेली आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेवण वगैरे करून ना मग नंतर आम्ही घरी जायचा विचार ठरला, कारण शौर्य खेळून खेळून थकला होता, कारण त्याला दुपारी झोपायची सवय लागली होती. कारण दिवाळीमध्ये ना 15 दिवस सुट्ट्याच होत्या आणि किंवा तो दुपारी 2 वाजता झोपतो. आणखी त्याला झोप आल्यामुळे तो घरी चला म्हणला. आणि बघा इकडं शौर्य असं पळतो की काय जणू आता घरच येते काय, असं त्याचं पळणं चालू झालेलं आहे. आणखीन बघा इकडे अशी आमची ज्वारी आलेली आहे, खूप छान आले बरं का ज्वारी पण पावसावरती. इकडं असं गहू पेरलेला आहे परवा दिवशी आणि त्याला पाणी सोडलं नव्हतं आणि अशा पाईपने ना रेन पाईपने पाणी सोडलेलं आहे बघा सकाळी शौर्यच्या पप्पांनी. आणि मी तिकडं माझं काम मी करत होते, कांदा वगैरे लावायचा होता, मी तेवढं लावून घेतला आणि शौर्यचे पप्पा एवढे इकडे पाणी वगैरे देऊन झालेलं आहे. आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि जाता जाता मी थोडासा शूट केला. आणि शौर्य बघा माझ्या पुढे येऊन ना असं इकडे घराकडे येऊन उभारलेला आहे, कारण खडी वगैरे टाकलेली आहे ना त्याच्यावरती तो उभारून असं मला आवाज देतोय. मी पाठीमागच होते. आणखीन आम्ही घरी वगैरे आलो आणि फ्रेश झालो. आणखीन आज ना गुरु नानक जयंती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना आमच्या इकडे ना पुरणाचे असे दिंड बनवतात. आणखीन मी वांग्याची भाजी पण बनवलेली आहे. आज ना गुरु नानक जयंती असल्यामुळे असे पुरणाचे दिंड्याचा नैवेद्य दाखवतात आणि चंद्राची पूजा केली जाते आमच्या इकडे. आणि गुरु नानक जयंतीच्या दिवशी शीख समुदायातील आणि लोक गुरुद्वारामध्ये जातात. कार्तिक पौर्णिमेला ना या दिवशी गुरु नानक देव याचा जन्मोत्सव साजरा केला जातो. याच्या जयंतीनिमित्त भारतात सार्वजनिक सुट्टी पण दिली जाते बरं का गुरु नानक जयंती दिवशी. आणखीन इकडे मी कटाची आमटी बनवून घेतलेली आहे आणि आईने ना येईपर्यंत ना अशा पुरणपोळी वगैरे बनवून घेतलेल्या होत्या. मम्मी आल्यानंतर ना असे पुरणाचे दिंड आणखीन येळवण्याची आमटी पण बनवून घेतलेली आहे. आणि नंतर माझं स्वयंपाक वगैरे झाला आणि नंतर मी भांडी वगैरे घासायला घेतलेली आहे. आणि भांडी वगैरे घासून ना मी स्वच्छ, कारण स्वयंपाक झाल्याने मला असं ठेवा असं वाटत नाही, मग नंतर कंटाळा खूप येतो बरं का. म्हणून मी स्वयंपाक झाल्याने अशा भांडी वगैरे घासून घेते, कारण ना जेणेकरून कोण ना कोण येत असतं आपल्या घरी. जेव्हा भांडी पडतात ना तेव्हा ना आपल्या घरी कोण ना कोण पाहुणे येतच असतात. म्हणून मी डेली ना
स्वयंपाक झाला झाला अशा भांड्या वगैरे घासून भांडी स्वच्छ वगैरे क्लीन वगैरे करून घेते. मग नंतर मग आता संध्याकाळी 7 किंवा 7:30ला असं चंद्र आले ना, नंतर मग आपल्याला चंद्राची पूजा पण करायची आहे. कारण आज त्रिपुरारी पौर्णिमा दिवशी ना आमच्या इकडे चंद्राची पूजा केली जाते आणि लहान मुलांना पण पूर्णाची दिंड वगैरे करून त्यांना आरती वगैरे करायची असते. म्हणून मी अशी पटपट माझी इकडची कामं वगैरे किचनमधले आवरून घेते आणि आई दिवाबत्ती वगैरे करतायत आणि तोपर्यंत म्हटलं मी झाडून भांडी वगैरे करून घ्यावं आणि बेसिन पण थोडासा घाण होतोच, मग डेली तेवढंसं ते पुसून घ्यावंच लागतं. किचन ओटा पण साफ करून घेते आणि मग नंतर ना शौर्यला पण ना तो इकडे तिकडे त्याचा फटाके उडवणं त्याचा कालवा चालूच आहे. तो काही शांत बसत नाही ते फटाके संपेपर्यंत, कारण गावाकडे गेल्यामुळे फटाके अजून भरपूर असे राहिले होते. कारण त्याला आपटी बॉम्ब आणि फुलभाज्या वगैरे उडवायच्या होत्या आणि मी किचनमधलं माझं काम चालू झालं होतं आणि मी सगळे असे भांडे वगैरे घासून मी असे एका चाळीमध्ये ठेवून पाणी नितळायला ठेवलं आणि पूर्ण असे पाणी वगैरे नितळलंच ना मी तेव्हाच मग मी भांडे वगैरे मांडून घेते आणि इकडे किचन ओटा पण साफ करून झालेला आहे. आणखीन शौर्य मला आवाज देतो की तो TV पाहतोय कार्टून वगैरे पाहत. आणखीन इकडे बघा त्याचं कार्टून वगैरे लावलेलं आहे आणि कार्टून बघत बघत तो सोप्यावरती ना माझ्याशी असे नखरे करत तो असं मला आवाज देतोय. तो पहा कसा नखरे करतो आणि बघा तो इकडे मला पाहून जास्तच मला चिड आणण्यासाठी त्याचं असं चाललेलं आहे. आणि शौर्य खूप आगाऊ आहे बरं का. आणि माझं मन त्याला नंतर माझं बोलत गप्पा टप्पा करत ना नंतर मी झाडू वगैरे मारून घेते. किचन आणि हॉल मी तसंच झाडू मारायला घेतला. आता संध्याकाळचे 7 वाजलेले होते. म्हटलं मग गल्लीत कोणचे 2-3 मुलं तरी भेटतील का, कारण पौर्णिमा आहे आणि चंद्राची पूजा पण करायची आहे. आणि मग नंतर मी म्हटलं थोडासा झाडून वगैरे करावं. आणखीन स्वयंपाक केल्यानंतर एवढा कचरा पडतोच पाचोळा कांद्याचा वगैरे, मी ते झाडू वगैरे मारून एका ठिकाणी गोळा करून मग नंतर मी कचरा वगैरे टाकून घेते. कारण स्वयंपाक केल्या ना मला असं झाडून भांडी वगैरे केल्याशिवाय माझं मन असं प्रसन्नच वाटत नाही. आणि शौर्यचं इकडं चाललेलं आहे फटाके वगैरे, त्या फटाक्याच्या पिशवीला वगैरे हात लावणं जाणं येणं त्याचं चालू आहे आणि मी त्याला रागवते थांब म्हणून. आणि नंतर मी त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे इकडे आमच्या इकडनं कलश वगैरे भरून ठेवतात सकाळीच. आणखीन असं ब्लाऊज पीस असं खण वगैरे करून त्याला दिवाबत्ती वगैरे लावून फुलं वगैरे वाहून आरती वगैरे केली जाते. आणि आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे ना आज त्याच्यात ना आबाळ भरपूर आलं होतं पण चंद्र कुठे दिसेना. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ना देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्ध्य व्हावं लागतं. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते. ही एक महत्त्वाची भेट आहे आणि शंभू महादेव विष्णूकडे येऊन ना आणि त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्यासाठी निघून जातात. अशी आहे या त्रिपुरारी पौर्णिमेची थोडक्यात मला जेवढी माहिती होती मी तेवढी तुम्हाला सांगितलेली आहे. आणखीन इकडे बघा मी तुळशी पैसे आणून ठेवलेलं आहे सगळं. आणखीन इकडे बाबा फटाके उडवतात. शौर्यचा आग्रह चालू झालेला आहे आणि आई त्यांना आरती वगैरे ओवाळून चंद्राची पूजा पण आम्ही करून घेतलेली आहे. कारण चंद्र दिसत नव्हता मी ते शूटच केलं नाही. आणखीन शौर्य आणि एकच गल्लीत मुलगा भेटला आणि त्याला पण आणून ना आम्ही अशी आरती वगैरे ओवाळून, फक्त मुलांनाच अशी आरती वगैरे केली जाते, मुलींना केली जात नाही या दिवशी ना. मग त्यांना आरती वगैरे ओवाळून त्यांना पूर्णाची दिंड वगैरे खायला देतात, नैवेद्य म्हणून मुलांनाही देतात. मग शौर्यचं चाललेलं इकडं फुलभाज्या वगैरे उडवणं. आणि आज ना खूप छान वाटलं बरं का मला. मळ्यात पण जाऊन आल्यानंतर असं मी काम वगैरे झालं ना खूप छान वाटते बरं का मला स्वयंपाक वगैरे केल्यानंतर. मग तुम्हाला माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी रहा. बाय बाय.